चला बाळांनो, 6.5 मध्ये आपले 2 एक्झाम्पल्स आहेत बघा लॅडरचे. तर 6.5 हे आता लास्ट एक्सरसाइज आहे बरं ह्या म्हणजे चॅप्टरमधलं, त्यातलं थर्ड एक्झाम्पल. कारण पूर्वी 2 झालेत बघा. थर्ड, ABC is an isosceles triangle. Right angled at C. Right angled at C. Full stop. Prove that AB square equal to 2AC square. हे एक एक्झाम्पल आहे आणि ह्या एक्झाम्पलचा कॉन्व्हर्स पुढचं एक्झाम्पल आहे बरं का. म्हणजे हे लक्षात आलं की ते लगेच लक्षात येतं. चला, राईट अँगल्ड ॲट सी म्हणजे सी जवळचा अँगल 90 डिग्री आहे बघा. मग सी जवळचा अँगल जर 90 डिग्री असेल तर तो राईट अँगल ट्रँगल आहे ना, म्हणून फिगर आपण राईट अँगल ट्रँगलची काढूया. बरं, आता हा राईट अँगल ॲट सी, पण पुन्हा काय म्हणलं, आयसोसेलेस म्हणलं बघा. आयसोसेलेस म्हणजे ज्याच्यामध्ये की 2 साईड कशा असतात इक्वल. आता हा 90 डिग्री असेल तर ही अपोजिट साईड काय असते, हायपोटेन्यूस, आणि हा हायपोटेन्यूस ह्या दोघांपेक्षा मोठा असते बरं का. म्हणजे हा याच्यापेक्षा पण मोठा असते आणि हा याच्यापेक्षा पण मोठा असते. म्हणजे हायपोटेन्यूस दोन्ही साईडपेक्षा मोठा असतो. म्हणून हे आणि हे तर इक्वल होणार नाही कधीच, आणि ह्या पण 2 साईड इक्वल होणार आहेत. मग ह्याच 2 साईड आपल्याला इक्वल घ्याव्या लागतील आयसोसेलेस म्हटल्यावर. ह्या 2 मग तर ही या फिगरमध्ये एक साईड लहान झाली आणि एक साईड मोठी झाली. तर त्याला आपण काय करू, थोडं कॅन्सल करू आणि इक्वल करू त्याला. त्या पाय आता बघा, ह्या 2 साईड इक्वल. मग हा हायपोटेन्यूस आणि त्याच्यासमोरचा हा अँगल 90 डिग्री आणि राईट अँगल ॲट सी राहिलं इथं ए आणि हे बी. कारण ट्रँगलचं नाव काय आहे, ABC. तर ABC राईट अँगल ॲट सी आणि आयसोसेलेस ट्रँगल म्हणजे हायपोटेन्यूस सोडून राहिलेल्या 2 साईड कशा आहेत, इक्वल, असं दिलं आहे आपल्याला. मग गिवन इन ट्रँगल ABC बरं का, AC इक्वल टू BC, AC इक्वल टू BC, कारण 2 साईड कशा आहेत इक्वल, आणि अँगल ACB इक्वल टू 90 डिग्री. अँगल ACB इक्वल टू 90 डिग्री हे दिले बरं का आपल्याला. 2 साईड इक्वल आहेत, एक अँगल 90 डिग्री आहे. आणि टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर. AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर. चल प्रूफ. प्रूफ नंबर 1. आता या ट्रँगलमध्ये जाऊया. हा अँगल 90 डिग्री आहे. 90 डिग्रीच्या समोरच्या साईडला काय म्हणतात, हायपोटेन्यूस. ह्याला हाईट आणि ह्याला काय म्हणतात, बेस. आणि पायथागोरस थेरम काय सांगतं, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर ते लिहूया. इन ट्रँगल ACB, इन ट्रँगल ACB कॉमा अँगल ACB इक्वल टू 90 डिग्री. ह्याला रिजन गिवन, कारण हा ट्रँगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे, हे गिवन. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ह्याला रिजन पायथागोरस थेरम. ते पूर्ण लिहावर का तुम्ही आता, पायथागोरस थेरम. अँड सो आता BCच्या खाली अंडरलाईन करू. BCला इक्वल कोण आहे बघा बरं. तर BC ह्या साईडला इक्वल कोण आहे, AC हो का. BC इक्वल टू AC आहे ना. मग BCच्या ठिकाणी आपण AC लिहूया. तर ह्या BCला रिप्लेस AC करू. सो AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर.
आणि ह्याला रिजन बी सी इक्वल टू ए सी, बी सी इक्वल टू ए सी. मुद्दाम त्याला अंडरलाईन केलं बरं का, बी सीला इक्वल ए सी आहे म्हणून. अँड सो ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर टू ए सी स्क्वेअर. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा. प्रूव्ह दॅट ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. काही नाही पहा. इन ट्रायंगल ए बी सी ए सी बी हा अँगल 90 डिग्री आहे. हा पायथागोरस थेरम काय सांगतं, ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. पण ह्या बी सीला इक्वल कोण आहे, ए सी. आणि ए सी प्लस ए सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर टू ए सी स्क्वेअर. हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. आता पुढचं एक्झाम्पलमध्ये हे पहा, पुढच्या एक्झाम्पलमध्ये त्या ट्रायंगलमध्ये दोन साईड इक्वल आहेत म्हणजे तो आयसोसेलेस आहे. फक्त आपल्याला हे जे टू प्रूव्ह आहेत ते गिव्हनमध्ये जाणार आहे. ए बी स्क्वेअर इक्वल टू टू ए सी स्क्वेअर हे देणार आहेत आपल्याला ते. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल ए सी बी इक्वल टू 90 डिग्री. फक्त टू प्रूव्हमधलं गिव्हनमध्ये जाणार आणि हा 90 डिग्री जे गिव्हन दिलं होतं ते टू प्रूव्हमध्ये जाणार. असं म्हणून ह्याला कॉन्व्हर्स म्हणतात बरं का. त्या या एक्झाम्पलचं पुढचं एक्झाम्पल म्हणजे काय आहे, कॉन्व्हर्स. चला पुढचं एक्झाम्पल पाहू. बरं हे नोट डाऊन करता. व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करा. चला नंबर 2 म्हणजे एक्झाम्पलचं कॉन्व्हर्स. नंबर 2, ABC is an isosceles triangle with AC equal to BC, AC equal to BC, फुल स्टॉप. हे दिल्यावर काय पहा, तो ट्रायंगल आयसोसेलेस आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या दोन साईड इक्वल आहेत बघा, ए सी इक्वल टू बी सी, फुल स्टॉप. इफ ए बी स्क्वेअर इक्वल टू टू ए सी स्क्वेअर. आता हे दिल्यावर काय ह्या वेळेस, इफ म्हणजे काय, जर म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला गिवन. प्रूव्ह दॅट ABC is right triangle. ABC is a right triangle. तर आपल्याला तो राईट ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करायचं म्हणजे एक अँगल 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं आहे. चला ABC इज अ आयसोसेलेस ट्रायंगल विथ AC इक्वल टू BC. तर आपण आता ह्या दोन साईड इक्वल, आयसोसेलेस ट्रायंगल आहे ना हा, म्हणून दोन साईड इक्वल. आणि त्या दोन साईडचं नाव काय, AC आणि BC. तर ही साईड AC आणि ही साईड BC आहे काय. आता पुन्हा AB स्क्वेअर इक्वल टू टू AC स्क्वेअर. तर हा AB स्क्वेअर हा इक्वल टू टू AC स्क्वेअर दिले बरं का हे गिवन. अँड प्रूव्ह दॅट ABC इज अ राईट ट्रायंगल. तर हा राईट ट्रायंगल आहे म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. म्हणून इथं 90ची मार्किंग करण्यात आलं बरं का मी असं इथं, कारण नाही दिलं आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे म्हणून हे मार्किंग नाही. हां ह्या दोघं इक्वल आहेत ह्याची मार्किंग करूया. गिवन इन ट्रायंगल ABC किंवा ACB या ट्रायंगलमध्ये ह्या दोन साईड इक्वल, AC इक्वल टू BC हे दोघं इक्वल. पुन्हा हे दिलं आहे हे पण दिलं ना, कॉमा AB स्क्वेअर इक्वल टू टू AC स्क्वेअर हे पण दिलं आहे. अँड टू प्रूव्ह दॅट ABC इज अ राईट ट्रायंगल. तर हा राईट ट्रायंगल आहे म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करावं लागेल. आणि प्रूव्ह काय करायचं, अँगल ACB इक्वल टू 90 डिग्री. मी म्हणलो होतो का
हे आपल्याला मागच्या वेळेस गिवनमध्ये होतं आणि हे जे आहे ते टू प्रूव्हमध्ये होतं, फक्त हे चेंज झालं. आणि असं गिवनमधलं ह्याच्यात गेलं आणि त्याच्यात गेलं की त्याला कॉन्व्हर्स म्हणतात बरं का. प्रूफ. चला आता या ट्रँगलमध्ये जाऊ. इन ट्रँगल ACB, इन ट्रँगल ACB कॉमा, या ट्रँगलमध्ये हे दिले ना AB² = 2AC². घेऊया ते AB² = 2AC². ह्याला रिझन गिवन. सो AB² आता ह्याला मी काय करणार आहे, हा AC² 2 वेळेस आहे बघा. 2AC² म्हणजे हा 2 वेळेस आहे ना, तर त्याला एक वेळेस लिहिणार आहे. असं लिहिता येतं बघा, AC² + AC². चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 2AC² म्हणजे काय, AC² + AC². आणि आता हा जो AC आहे त्याला इक्वल कोण आहे सांगा आता. तर या ACला इक्वल कोण आहे, BC. हे दिलं आहे का, AC म्हणजे कोण, BC. मग या ACला आपण काय करू, BCला रिप्लेस करू. AC काढून तिथं BC टाकू. सो AB² = AC² प्लस आणि AC म्हणजे काय, BC². ह्याला रिझन AC = BC. हे ACला इक्वल कोण आहे, BC. कारण दिलं आहे आपल्याला AC = BC. अँड सो ह्याचा अर्थ काय होतं बघूया. स्क्वेअर ऑफ वन साईड, हे स्क्वेअर ऑफ वन साईड इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स. हे AB² म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ वन साईड, हे इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स. हे बघा, AC² BC². मग AB² = AC² + BC². जर असं असेल तर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय सांगतो, बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम स्क्वेअर ऑफ वन साईड इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स. सो बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम असं सांगतंय की त्या वन साईड समोरचा अँगल अपोजिट टू दॅट साईड, म्हणजे त्या साईडच्या समोरचा अँगल काय असतो, 90 डिग्री. सो अँगल ACB = 90 डिग्री. सो अँगल ACB = 90 डिग्री. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा, अँगल ACB = 90 डिग्री. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. तर हे असे 2 एक्झाम्पलची ही पेअर, एक्झाम्पल आणि त्याचा एक्झाम्पलचा कॉन्व्हर्स. चला नोट डाऊन करूया. चला नंबर 3. चलो नंबर 3. हा परपेंडिक्युलर ABDC in figure, if AD perpendicular to BC, comma, prove that AB² plus CD² equal to BD² plus AC². इन फिगर AD परपेंडिक्युलर टू BC, फक्त एक परपेंडिक्युलर दिला बघा. बरं तुम्ही एक्झाम्पल लिहून घेत जावा बरं का.
एक्झाम्पल झालं की व्हिडिओ पॉज करा, एक्झाम्पल लिहून घ्या, पुन्हा पहा वाटलंच तर मी प्रूफ सोडवताना. आणि एकदा प्रूफ सॉल्व झालं की पुन्हा व्हिडिओ पॉज करा आणि प्रूफ लिहून घ्या. फक्त हा ए डी हा बी सीला परपेंडिक्युलर आहे हे दिलं आहे आपल्याला, गिवन आहे. आणि टू प्रूव्ह दॅट ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. बरं हे चौघं कुठं येतात बघावर, 1 2 3 4. ए बी सी डी कुठे आहेत बघावर, ए बी हा खालच्या ट्रँगलमध्ये आहे, हा ए बी, आणि सी डी हा वरच्या ट्रँगलमध्ये आहे बघा इकडल्या. ए बी हा खालच्या ट्रँगलमध्ये, सी डी हा वरच्या ट्रँगलमध्ये, बी डी हा खालच्या ट्रँगलमध्ये हो का आहे, आणि ए सी हा वरच्या ट्रँगलमध्ये. म्हणजे आपल्याला हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगलचा विचार करावा लागला. आपण काय करू, पहिल्यांदा या ट्रँगलचा विचार करू. मग या ट्रँगलमध्ये हा अँगल किती आहे, 90 डिग्री. अँगल ए डी बी इक्वल टू 90 डिग्री या खालच्या ट्रँगलमध्ये बरं का. आणि 90च्या समोरच्या साईडला काय म्हणतात, हायपोटेन्यूस. मग हा हायपोटेन्यूस आहे तरी हाईट आहे, हा बेस आहे. म्हणजे असं होईल ए बी स्क्वेअर इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. पायथागोरस थेरम सांगते ना, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, दॅट इज ए बी स्क्वेअर इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. मग ह्याच्यामध्ये नंबर 1 या ट्रँगलमध्ये जो पायथागोरस थेरम अप्लाय करू. पुन्हा या ट्रँगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे ना, हा लिनियर पेअरमधला. मग 90च्या समोरचा हा कोण आहे, हायपोटेन्यूस आणि ह्या दोन साईड बाकीच्या. हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. आणि ह्याच्यात पण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू. मग नंबर 1 या ट्रँगलमध्ये जो, नंबर 2 त्या ट्रँगलमध्ये जो, दोन्ही ट्रँगलमध्ये पायथागोरसचा थेरम अप्लाय करू. चलो प्रूफ. नंबर 1, पहिल्यांदा हा खालचा ट्रँगल, इन ट्रँगल ए डी बी या ट्रँगलमध्ये, इन ट्रँगल ए डी बी या ट्रँगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे. अँगल ए डी बी इक्वल टू 90 डिग्री. अँगल ए डी बी इक्वल टू 90 डिग्री. सो तर एक अँगल जर 90 डिग्री असेल तर तिथं पायथागोरसचा थेरम असतो. मग पायथागोरस थेरम काय सांगतं, ए बी स्क्वेअर इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर, ह्याला नंबर 1. आणि ह्याला रिझन पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. पुन्हा नंबर 2, या ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम. आता या ट्रँगलमध्ये जो, इन ट्रँगल ए डी सी या ट्रँगलमध्ये, इन ट्रँगल ए डी सी, अँगल ए डी सी इक्वल टू 90 डिग्री. अँगल ए डी सी इक्वल टू 90 डिग्री. मग हा अँगल जर 90 असेल तर 90च्या अपोजिट साईडला काय म्हणतात, हायपोटेन्यूस. ह्याला काय म्हणतात हाईट आणि ह्याला काय म्हणतात बेस. सो हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. सो ए सी स्क्वेअर इक्वल टू सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. ए सी स्क्वेअर इक्वल टू सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. आणि ह्याला नंबर 2. आणि ह्यालाही रिझन पायथागोरस थेरम. आता बघा 1 2 3 4 5 6 साईड झाल्या बघा. पण आपल्याला पाहिजेत किती, 1 2 3 4. 2 साईड आपल्याला कॅन्सल करायच्यात. तर इथं पण ईडी आहे पहा, आणि इथं पण ईडी आहे. आणि ह्या ईडीची गरज आहे का बघा ह्याच्यात, ईडी कुठं आहे का. मग ह्या ईडी दोघाला कटवायचं आपल्याला. तर हा ईडी आणि हा ईडी जर सबट्रॅक्शन केली तर काय होतं, दोघं कटतात आणि त्याची गरज बी नाही आपल्याला. मग ह्या दोघा ईडीला कटवण्यासाठी 1 आणि 2चं सबट्रॅक्शन करू. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. चला आता सबट्रॅक्शन कशी करायचं बघा. यातून हा सबट्रॅक्ट करायचा, त्यातून तो सबट्रॅक्ट करायचा, आणि त्यातून तो सबट्रॅक्ट करायचा, एडीमधून एडी. हां, ह्या दोघा सबट्रॅक्शन काय होईल बघावर, ए बी स्क्वेअर मायनस ए सी स्क्वेअर. हे दोघं, ह्या दोघा सबट्रॅक्शन बी डी स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर. आणि ह्या दोघा सबट्रॅक्शन काय होईल, 0 होईल ना. ए डी स्क्वेअर मायनस ए डी स्क्वेअर 0, ती लिहायची गरज नाही. मग हा मायनस हा, हा मायनस हा, आणि हा मायनस हा किती होतं 0, कारण ही दोघं सेम आहेत ना.
अँड सो आता हा मायनस सी डीकडून काय होईल प्लस, तर याला टाका त्याच्या जागेवर आणि त्याला टाका याच्या जागेवर. हा स्वतः मायनस आहे का हे, तिकडे जाऊन काय होईल प्लस, आणि हा पण मायनस आहे इकडून येऊन काय होईल प्लस, आणि हे दोघं मात्र हलत नाहीत बरं का, तिथंच आहेत. सो ए बी स्क्वेअर आणि हा प्लस सी डी स्क्वेअर इक्वल टू बी डी स्क्वेअर, हा आणि हा प्लस ए सी स्क्वेअर. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा, ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, हे प्रूव्ह झाले. हेन्स प्रूफ. ओके, तर हे असं सिम्पल एक्झाम्पल नोट डाऊन करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. बाय.